ह्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला म्हणलं धर्माची हानी होत असते, अधर्म वाढलेला जातो, पाप वाढलेला जातो आणि मनुष्य म्हणलं जे करू नये ते करण्याच्या मार्गाला लागतो, असत्यपणाने वागतो, मग त्यावेळी म्हणलं काय होतं, भगवंताला अवतार घ्यावं लागतं महाराज. म्हणून म्हणलं भगवान श्रीकृष्ण म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानाम धर्मस्यम तदात्मानं सृजाहाम. ज्या ज्या वेळेला म्हणलं या पृथ्वीचं म्हणलं हानी होत असते, या पृथ्वीवर अधर्म वाढलेला असतो, पाप वाढलेला असतो, त्या ठिकाणी म्हणलं देवाला अवतार घ्यावं लागतं. मग हे अवतार घेण्याचं कार्य भगवंताला का पडलं? मत्स्य अवतार घेण्याचं कारण, मत्स्य अवतार म्हणजे काय, माशीचा अवतार महाराज. मग माशीचा अवतार घेणं म्हणलं, माशाचा अवतार घेण्याचं कारण काय, कशासाठी घ्यावं लागलं, त्याची कथा म्हणलं महाराज विष्णू पुराणामध्ये सांगितलेली आहे, मत्स्य पुराणामध्ये सांगितलेली आहे. महाराज ह्या म्हणलं जगतामध्ये म्हणलं 4 युग होऊन गेले महाराज. किती युग होऊन गेले? 4 युगे झाले महाराज. मग प्रत्येक युगाच्या शेवटला म्हणलं काय होत असतं, पाप वाढत असतो, अधर्म वाढत असतो. मग त्यावेळेला भगवंताला काहीतरी रूपामध्ये आपल्याला अवतार घ्यावा लागतं. ज्या ज्या वेळेला पापाची हानी होते म्हणलं, हानी होत असते, सत्य बुडू लागलेला असतो, मग त्यावेळेला म्हणलं भगवंतानं अवतार घेतला. अवतार घेतल्यानंतर म्हणलं भगवान विष्णू म्हणलं हा 4 युग होऊन गेले. त्या 4 युग म्हणजे कोणते? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग महाराज. मग या 4 अवघाचे म्हणलं युग झाले. मग काय झाला म्हणलं, ह्या तिन्ही म्हणलं ओमकार ध्वनीपासून ज्या म्हणलं देवाची उत्पत्ती झाली, ब्रह्म विष्णू महेश या देवाची उत्पत्ती झाली. आणि एक दिवस म्हणलं महान भगवान विष्णूनं काय केलं, आपल्या ध्वनीपासून म्हणलं 4 वेदाची उत्पत्ती केली महाराज. 4 वेदाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या ध्वनीपासून उत्पन्न झाली म्हणलं. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद 4 वेद उत्पन्न झाले. वेद उत्पन्न करण्याचं काम भगवान विष्णूनं केलं. आणि म्हणलं ब्रह्मांडाची सृष्टी निर्माण करण्याचं काम कोणाकडे होतं? ब्रह्मदेवाकडे होतं महाराज. ब्रह्मदेवाकडे काम असल्यानंतर ब्रह्मदेवानं म्हणलं अनेक म्हणलं मनुष्य योनी म्हणलं निर्माण केला, सगळे काही निर्माण झालं महाराज. पण त्या ठिकाणी म्हणलं काय, ज्या वेळेला म्हणलं अनेक प्रकारे म्हणलं दिवस निघून गेले, युग निघून गेले, शेवट म्हणलं युगाच्या शेवटी म्हणलं काय झालं, पाप वाढू लागला, अधर्म वाढू लागला, मग पुण्याची ग्लानी होऊ लागली. मग त्या वेळेला ब्रह्मदेवाला वाटलं की म्हणलं बाबा आता हे युग संपणार, मग आता हे पाप वाढलेलं हानी होत आहे, कसं करावं, आपण ही सृष्टी निर्माण केलं, मग आता म्हणलं पाप वाढल्यानंतर पुन्हा सृष्टीची हानी होणार महाराज. पुन्हा सृष्टी काय होणार, बुडून जाणार, नष्ट होणार. त्यावेळेला ब्रह्मदेवाला वाटलं की म्हणलं आपण काहीतरी उपाय काढलं पाहिजे महाराज. मग हे असे जे युग आहेत महाराज, हे 4 युग होऊन गेले. मग ब्रह्मदेव कोण होता महाराज? साधा होता का? सृष्टीचा चालक होता. हामातुमाचे दिवस वेगळे महाराज, आपलं आयुष्यमान वेगळा, ब्रह्मदेवाचा आयुष्यमान वेगळा महाराज. सत्ययुगाचं आयुष्य किती होतं महाराज? सत्ययुगाचं आयुष्य 17,28,000 होता महाराज. किती? सत्ययुगाचं आयुष्य 17,28,000 होता. आणि त्रेतायुगाचं आयुष्य म्हणलं 12,96,000 होता महाराज. आणि द्वापार युगाचं आयुष्य 8,64,000 होता. आणि आता जो चाललेला हा कुठला आहे? कलियुग आहे महाराज. ह्या कलियुगाची म्हणलं आयुष्याची गणना किती आहे? 4,32,000 आहे महाराज. मग युग कशाला म्हणावं? मग ज्यावेळेला युगाची समाप्ती होती, युग संपत येतो, त्यावेळेला भगवंताचा अवतार निर्माण होतो. मग युग कशाला म्हणावं? म्हणजे 4 युग येऊन गेले. मग 4 युगाची जर म्हणलं आपण गणना, जर आयुष्यमान जर गणती केली, जर त्याचं टोटल केलं तर महाराज त्याची गणना महाराज 43 लाख
म्हणलं 43 म्हणलं 43,20,000 20 लाख म्हणलं 43 करोड 20 लाख. ह्या युगाची काय आहे कालावधी आहे. मग हे कालावधी झाल्यानंतर म्हणलं महाराज त्या म्हणलं काय युगामध्ये झालं त्यातून म्हणलं 14 मनू तयार होतात म्हणून. किती 14 मनू तयार होतात. जे 14 मनू होतात म्हणलं जे एवढं ह्या म्हणलं 43 लाख म्हणलं 43 करोड 20 लाखाला आपण किती वेळा भाग करायचं आपलं म्हणलं गुणाकार करायचं म्हणलं 71 वेळा. त्याची जे टोटल येते त्याला 1 मनू म्हणतात. किती मनू 1 मनू म्हणतात महाराज. मग असे 14 मनू म्हणलं निर्माण झाले. मग जेवढं 1 मनूचं आयुष्य एवढं आहे तेवढं 14 मनू झाल्याच्या नंतर म्हणलं ब्रह्मदेवाचं आयुष्य 1 दिवस होतो म्हणे. किती ब्रह्मदेवाचा 1 दिवस 1 रात म्हणजे 1 कल्प. मनूच्या म्हणलं आपल्या हे गणितातलं कल्पने महाराज 14 मनूचं आयुष्य संपल्यानंतर ज्यावेळेला 1 होतो तसा म्हणलं 4 करोड म्हणलं अशा प्रकारे म्हणलं त्याचा त्या ब्रह्मदेवाच्या कालावधीनुसार म्हणलं ज्यावेळेला म्हणलं ग्लानी होऊ लागली मग त्यावेळेला त्या युगामध्ये एक म्हणलं सत्यव्रत नावाचा राजा होऊन गेला. कोण सत्यव्रत नावाचा राजा होता. तो धार्मिक होता नियमानं आचरणानं वागणारा होता आणि तो सत्यव्रत नावाचा राजा आणि प्रजेचे पालन करणारा आणि भक्तिवान राजा होता महाराज. मग तो काय केला 1 दिवस आणि त्या मनूपासून म्हणलं मला महाराज काय झाले 14 मनू निर्माण झाले. 14 म्हणून म्हणलं महाराज आपल्या ह्या म्हणलं युगामध्ये किती मनू झालेले आहेत 14 मनू निर्माण झाले. पण 14 मनू मधून 6 मनू झालेले आहेत. आता जो हा मनू चाललेला आहे वैवस्तर मनू चाललेला आहे. त्या वैवस्तर मनू मध्ये म्हणलं सप्त ऋषीचा जन्म झाला. मग त्या वेळेला म्हणलं सत्यव्रत नावाचा राजा होता. मग तो काय करायचं 1 दिवशी म्हणलं काय त्याचं नियम होतं रोज म्हणलं गंगेचं स्नान करावं आणि सूर्याला म्हणलं तिळांजली द्यावं. सूर्याला जळ अर्पण करावं. जळ अर्पण करत असताना म्हणलं काय झालं एकदम म्हणलं असं पहिला म्हणलं मुष्ट म्हणलं हात म्हणलं पाणी घेतला वंजळीमध्ये आणि वंजळीमध्ये घेऊन म्हणलं सूर्याला म्हणलं अर्पण करत होता. पहिला म्हणलं अर्पण केला. दुसरा जळ म्हणलं मुष्टीमध्ये घेतला पाणी घेतल्यानंतर नदीचं म्हणलं सूर्याला वाहणार तेवढ्यात म्हणलं एक म्हणलं छोटीशी माशी हातामध्ये आली. महाराज काय आली एक माशी छोटीशी हातामध्ये आली. आल्यानंतर तेवढं जळ अर्पण करणार त्यावेळेला महाराज म्हणलं ध्वनी निर्माण झाली आवाज आला. राजा म्हणलं अरे राजा आणि म्हणलं आता म्हणलं मला काय कर म्हणलं तू ज्या वेळेला तुझ्या हातात मी ज्या वेळेला आले वंजळीमध्ये तू आता मला पुन्हा पाण्यात टाकू नको म्हणून सांगितले. कोणी माशीने मला पुन्हा म्हणलं पाणी म्हणलं पाण्यामध्ये टाकू नको. कारण राजाने विचार केला इकडे बघतो तिकडे बघतो कोणी माणूस तर दिसत नाही. कोणी मागे पुढे बघितलं तर दिसत नाही. आवाज तरी येतो. राजाला वाटलं म्हणलं वंजळीमध्ये तर म्हणलं बघितलं म्हणलं एकदम बघितला म्हणलं तूच बोलतेस का म्हणून विचारलं माशाला. हा मीच बोलतो म्हणून सांगितलं. राजा म्हणलं तू आता हातात घेतलेला आहे तू तर प्रजेचा पालन करणारा आहे पशु पक्ष्याचं म्हणलं पालन पोषण करणार आहे न्यायनीतीनं वागणार आहे. मग तू म्हणलं जीव हत्या कसं करशील म्हणलं मला पुन्हा पाण्यात टाकू नको. राजाने विचारलं म्हणलं तू जलचर प्राणी आहेस पाण्यामध्ये राहणारी आहेस तुला जर पुन्हा पाण्यात नाही सोडलं तर म्हणलं तू राहणार का मरत पावणार नाही. म्हणलं मला जिवंत राहण्यासाठी म्हणलं दुसरं सुद्धा पाणी उपयोगी होऊ शकतो पण मला सोडू नको पण सांगितला. त्यावेळेला त्या माशीने म्हणलं राजाने विचारलं कारण काय ती म्हणलं मी छोटीशी माशी आहे म्हणून सांगितलं. त्या सत्यव्रत नावाच्या राजाला हंकार आलेला होता. महाराज काय आलेला होता हंकार निर्माण झालेला होता. हंकाराचं म्हणलं निरसन करण्यासाठी सगळं काही म्हणलं सण होतं देवाला हंकार सण होत नाही महाराज कधी बघा. म्हणून माणसानं जीवनामध्ये काही कर पण अहंकार निर्माण येऊन देऊ नये कारण देवाला अहंकार हा सण होत नाही. ज्याचं अहंकार झाला त्याला सगळं देवानं त्याचा अहंकार तोडून टाकला महाराज. मग त्या सत्यव्रत नावाच्या राजाला अहंकार निर्माण झालेला होता. मी प्रजेचा पालन पोषण आहे माझा राजवाडा मोठा आहे मी म्हणलं मी धनानं उत्पन्न आहे अशा प्रकारे वैभव माझ्याकडे आहे
म्हणून म्हणलं त्या राजाचं गर्व, त्या माशीनं म्हणलं बाबा मला काही बी कर, तुझं एवढं मोठं राजवाडा आहे ना, तू राजा प्रजेचं पालन करणार आहे, तर म्हणलं या नदीमध्ये मला समुद्रामध्ये सोडू नको, तर तू काय कर म्हणलं मला कुठेही आसरा दे म्हणून सांगितलं, सहारा दे, कुठेही सहारा दे. अशा प्रकारे म्हणल्यानंतर त्या राजानं म्हणलं अरे तू काय म्हणलं सूत्र आहेस म्हणलं, छोटीशी माशी आहेत म्हणलं, तुला जागा द्यायला माझं राजवाडा एवढा मोठा आहे म्हणलं, तुला जागा द्यायला किती लागणार आहे. बरं आहे म्हणलं राजा तू कुठेही जिथं मला जागा देतील तशी मी राहते म्हणून सांगितलं. त्या माशाने सांगितलं. राजानं त्या वंजळीमध्ये त्या छोट्याशा माशाला घेऊन आलं. महाराज माशाला घेऊन आलं, म्हणलं सैनिकाला आज्ञा दिलं बाबा जा म्हणलं एक ह्या माशीला राहण्यासाठी म्हणलं काय करा, एक पात्र घेऊन या म्हणून सांगितलं. एक पात्र घेऊन या, एक तांब्या घेऊन या, मोठंसं पात्र घेऊन या म्हणून सांगितलं. त्या पात्रामध्ये त्या माशीला म्हणलं त्या राजानं काय केलं, ठेवलं महाराज. पाणी त्याच्यामध्ये पाणी वतलं आणि त्या माशीला त्या पाण्यात सोडलं. पाण्यात सोडताच की ना म्हणलं महाराज फिरला, फिरून 4 पाऊल गेलं नाही, 4 पाऊल गेलं नाही म्हणलं लगेच आवाज आला, राजा मागे वळून बघितला म्हणलं आवाज तरी कोण देत नाही, आवाज कुठून येतो. पुन्हा 4 पाऊल पुढे गेला, पुन्हा म्हणलं आवाज ऐकू आलं. राजा त्यावेळेला म्हणलं पुन्हा ज्या पात्रामध्ये माशीला सोडलेलं होतं ठेवलेलं होतं त्या पात्रापाशी येऊन बैठलं, तर काय माशी महाराज त्या पात्राने माशीनं आकार एवढा मोठा आकार केलेला होता, त्या पात्रामध्ये बसत नव्हती. राजाला म्हणाले राजा तुझे दिलेलं पात्र मला छोटं होऊ लागलेलं आहे म्हणलं, हे बघ मला अडचण होती, मला फिरा येत नाही, अडचण होती, मला काही बी कर म्हणलं दुसऱ्या पात्रात म्हणलं बसू म्हणून सांगितलं. तुझं मोठं काही असेल त्या पात्रात सोड. राजानं पुन्हा सैनिकाला आज्ञा दिली. म्हणलं पातेलं घेतलं, म्हणलं मोठंसं पातेलं बघणं घेतलं, त्याच्यामध्ये म्हणलं पात्रामध्ये मोठ्या अशा कडीसारख्या पात्रात ठेवलं महाराज. त्याच्यात पाणी घातलं, त्याच्यात सोडलं, सोडून पुन्हा म्हणलं आता निवांत राहा म्हणून सांगितलं. आता एवढं तर जागा पुरल ना तुला. अशी हो म्हणली. ज्यावेळेला राजानं पाण्यात सोडून गेलं एवढ्या मोठ्या पात्रामध्ये, त्यावेळेला पुढे 4 पाऊल निघून गेला. पुन्हा राजाचा म्हणलं आवाज आला, राजा अरे म्हणलं काय आवाज येते म्हणलं. पुन्हा म्हणलं अनेक वेळा आवाज आला, राजा अशा प्रकारे आवाज आल्या म्हणलं. आणि त्या राजानं पुन्हा आला, पुन्हा येऊन म्हणलं त्या राजाला म्हणलं लगेच त्या राजा माशीनं म्हणलं राजा हे बघ म्हणलं हे सुद्धा पात्र मला कमी पडू लागलेलं आहे. काय पडू लागलेलं आहे, कमी पडतंय म्हणून सांगितलं. बघ म्हणलं माझा आकार केवढा झालेला आहे, आकार केवढा झालेला आहे.